आपण पाहत आहात SM मराठी न्यूज. लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज. जिथे अन्याय तिथे आम्ही. गैरकारभारातून माया गोळा करणाऱ्या हुकुमशाला हटवा. माजी सरपंच जिनगोंडा पाटील. गैरकारभारातून माया गोळा करणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्ती असणारे सरपंच राजू मगदूम या अपप्रवृत्तीला हटवा असे आवाहन माजी सरपंच जिनगोंडा पाटील यांनी केले. ते माणगाव येथे प्रभाग क्रमांक 1 येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल आवळे व पंचायत समिती उमेदवार रोहिणी आदांना यांच्या प्रचारार्थ माणगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते. सभेचे प्रमुख माजी आमदार राजू आवळे हे होते. माजी सरपंच जिनगोंडा पाटील म्हणाले, ग्रामपंचायत कारभारात लाखो रुपयांचा ढपला पाडून समाजकार्य करणारी ही प्रवृत्ती गावासाठी त्रासदायक आहे. ग्रामपंचायतमध्ये काय कारभार झाला आहे तो माझ्याकडे पुरावा असल्याचे सांगितले. माजी आमदार आवळे यांनी मागासवर्गीय संस्था हडपून विकासाचा बुरखा दाखवणारी ही प्रवृत्ती गावात अनेक भानगड करत लोकांना दहशत दाखवण्याचा यांचा उद्योग आहे. दहशतीला घाबरू नका. कोण दहशत दाखवत असाल तर आवळेंना कधीही हाक द्या, तिथे हजर राहतील असे सांगितले. मधुकर माणगावकर यांनी आम्ही महाविकास आघाडी सोबत असून महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. ज्योती इंद्रजित कांबळे संविधान यांनी प्रास्ताविक वाचन केले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल आवळे, पंचायत समितीचे उमेदवार रोहिणी आदांना, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई आवळे, माजी सरपंच लक्ष्मण कोळी, नितीन गवळी, सपना मधाळे, शशिकला माणगावकर, शिरीष मधाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उज्ज्वला कांबळे, राधिका बिराजे, वैशाली बिराजे, अपर्णा बिराजे, शुभांगी गवळी इत्यादी महिलांनी उपस्थित राहून दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा व आशीर्वाद दिला. तसेच निलेश गवळी, दिग्विजय कांबळे, विकी माने, नाना बिराजे, शामराव कांबळे, जितेंद्र बिराजे, अमर कांबळे, प्रेमदीप शिगे उपस्थित होते. आणि म्हणून आपण मताच्या द्वारे या जातीवाद्याला शिक्षा सांगितली पाहिजे. या देशाचे नागरिक आणि बाबासाहेबांच्या संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. आपली व्हायला गेली आहे. सत्तेची एवढी मान आणि मस्ती या लोकांना आलेली आहे की बाबासाहेबांचं नाव सुद्धा तोंडात घ्यायला लाज वाटायला लागली आहे. खरं तर कालचा दिवस सगळ्या देशभर ज्या बाबासाहेबांनी अहोरात्र रक्ताचं पाणी म्हणून संविधान दिलं, ते संविधान स्वीकारायचा दिवस काल होता. म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून आम्ही सगळे हे सगळे श्रेय कुणाच आहे? बाबासाहेबांचं आहे. आणि त्या दिवशी बाबासाहेबांचं तुम्ही नाव घेत नाही. लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना. तुम्ही या देशात ज्या कारभार जे संविधान डोळ्यापुढे ठेवून कारभार करता, लोकशाही म्हणून तुम्ही गाजवता आणि त्या बाबासाहेबांचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटत असेल तर तुमचा धिक्कार असो, तुमचा निषेध या ठिकाणी आम्ही करणार आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुद्धा ही महिला आज फिरते महान म्हणून हा विचार कुठं तर आपल्या विचारापासून विचार संपवण्याचं काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला काढायचा आहे. हे सर्वपणे आपण या ठिकाणी निर्धार करूया. सगळ्यांनी हा बाबासाहेबांचा विचार जोपासण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे. भावना या निमित्ताने व्यक्त करू. SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.